महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम लावणी कलाकारांनी आतापर्यंत केलेलं आहे। मात्र संत तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा केडगाव चौफुले येथे येत असते तेव्हा या आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून केलं जातं। गेल्या अनेक वर्षापासून अशोक बाबा जाधव आणि त्यांची ही कलाकार मंडळी जी आहे ती सर्व वारकऱ्यांचं स्वागत वारी ते वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतात। अशोक बाबा आपल्याबरोबर आहेत। बाबा, ही संकल्पना सुचली कशी आणि किती कलाकार या वारकऱ्यांचं स्वागत करतात? कमीत कमी 10,000 लोकांचं जेवण असतं आमच्याकडे। तुकाराम महाराजांची पालखी येते आणि 10,000 लोकांचं जेवण आणि 33 वर्ष झाले आम्ही सेवा करतो आणि त्याच्यामध्ये सगळे कलावंत आणि जेवढे संगीत पार्टी आहेत किंवा कलावंत आहे हे सगळं जण आम्ही पैसे जमा करतो आणि पैसे जमा झाल्यानंतर 10,000 लोकांचं जेवणाचा कार्यक्रम करतो। त्याच्यामध्ये काही अडचण आली तर आम्हाला सुप्रियाताई येऊन थिएटरला भेट दिली। आमदार राहुलदादा कुल तालुक्याचे तेही आम्हाला सहकार्य करतात। पालकमंत्री अजितदादा हेही आम्हाला सहकार्य करतात। पण 33 वर्षात काय अनुभव आला वारी वारकऱ्यांचा? 33 वर्षामध्ये अनुभव म्हणजे आम्हाला ही जी सेवा करायला मिळते, आम्हाला पंढरपूरला जायची काही गरज नाही। आम्हाला याच्यामध्ये आनंद वाटतो आणि त्यांचं मनोरंजन करायला प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आम्हाला आनंद होतो, आमच्या कलाकारांना आनंद होतो, त्याच्यामुळे आम्ही आनंद घेतो। नक्की आनंद घेतो। आपल्याबरोबर नृत्यांगना आहेत। काय वाटतं, वारकरी येतात, तुम्ही सेवा करतात, नेहमीची सेवा आणि आजची सेवा काय फरक असतो सगळं? नमस्कार, मी प्रिया नगरकर, न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र वाखारी चौफुला। वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये आम्हाला आनंद होतो। आम्ही जे निधीतून वारकऱ्यांची सेवा करतो, त्यांच्या जेवण पाणी मनोरंजन करतो। 1 ते 1.5 महिना रेसल करून आम्ही त्यांच्यासाठी नृत्याची जुगलबंदी सादर करतो। जसं विठ्ठलाचे टाळ आणि श्रीकृष्णाचे चाळे या दोन्हींची जुगलबंदी आम्ही इथे सादर करतो। काय वाटतं, हे जेव्हा वारकरी समोर बसलेले असतात, लावणी म्हणता, अभंग म्हणता, काय जाणवतं? गेल्या अनेक वर्ष तुम्ही कला सादर करता, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करून आम्हाला आनंद व्यक्त होतो, मन प्रसन्न होतं। असं वाटतं आम्ही साक्षात विठ्ठलापुढे हे सगळं करतोय। काय वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं हे सगळं म्हणजे प्रेक्षक वगैरे पाहून आम्हाला आनंद मिळतो की आम्हाला त्यांना थोडंसं काहीतरी आनंद देण्यासाठी आम्ही पण काहीतरी करू शकतो असं वाटतं आम्हाला। ही सेवा अनेक वर्ष तुम्ही कलेची करत आलेला आहात, मात्र वारकरी जेव्हा येतात, पालखी येते, तेव्हा काय वाटतं सगळे या ठिकाणी आल्यानंतर आणि काय अनुभव आहे आतापर्यंतचा वारी आल्यावर? अनुभव म्हणजे काय, जसे वारकरी दिसतात असं वाटतं पंढरपूरचे विठुमाऊली आणि रुक्माई इथं उभे येतात आमच्यासमोर आणि त्यांची सेवा केल्यावर असं वाटतं ते आनंदी झाले, ते आम्हाला पावल्यासारखं असं वाटतं। नक्की प्रेक्षक आनंदी झालं तर पावल्यासारखं वाटतं। काय भावना आहेत तुझे? हे सगळं किती वर्षापासून तुम्ही हे काम? माझं हे फर्स्ट टाइमच आहे। खूप मस्त वाटलं मला डान्स करून, प्रेक्षकांना दाखवून डान्स छान वाटलं। नक्की आपण जर बघितलं तर या प्रत्येकाच्या भावना आहेत। अजून काय नृत्यांगना आहेत, त्यांना बोलायचं काय वाटतं तुला ह्या सगळ्या वारकऱ्यांसमोर आपली कला सादर करतात? खूप छान वाटतंय, ही सेवा केली वारकऱ्यांसाठी, खूप आनंद वाटतोय आम्हाला। काय वाटलं? छान वाटतं। फर्स्ट वर्ष नक्की। गेल्या अनेक वर्षापासून काही कलाकार ही आपली कला जी आहे ती वारकऱ्यांसमोर सादर करतात आणि काही जणींचं हे पहिलंच वर्ष आहे, त्यामुळं वारी ते वारीचा आनंद वारकऱ्यांना वाखरी या ठिकाणी आल्यावरती मिळतो। कॅमेरा सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, वाखरी, केडगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।